विटा परिसरातील स्वच्छतेबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सुपरवायझर यांची तात्काळ आढावा बैठक विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ काजल मेत्रे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। या बैठकीत विटा शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीदरम्यान घंटागाडीची नियमित फेरी, कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टरची कार्यपद्धती तसेच रस्ते व सार्वजनिक ठिकाणी झाडलोट करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे कामकाज याबाबत सखोल माहिती जाणून घेण्यात आली। स्वच्छतेच्या कामात कुठे त्रुटी आहेत, नागरिकांच्या तक्रारी नेमका कोणत्या बाबींशी संबंधित आहेत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापुढे स्वच्छतेची सर्व कामे अधिक जबाबदारीने, नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले। शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे यावेळी ठामपणे सांगण्यात आले। घंटागाडी वेळेत सुरू राहावी, कचरा उचलण्याचे काम नियमित व्हावे आणि झाडलोट प्रभावीपणे करण्यात यावी यावर विशेष भर देण्यात आला। या बैठकीस नगरसेवक संजय मेहरबान, सुरेश पवार, भालचंद्र कांबळे, वैभव मेत्रे यांच्यासह आरोग्य विभागाचे संदीप वाघमारे आणि सर्व सुपरवायझर उपस्थित होते। शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।